तुम्ही ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र जोडण्याचं काम कसं करू पाहता? पहिल्यांदा तर मी तुमचा कॉन्सेप्टच क्लिअर करतो की सगळ्यात जास्त फायदा समृद्धी महामार्गाचा ग्रामीण भागाला झाला आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग हे देशातलं उदाहरण आहे की 700 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची सगळी जमीन कुठलाही विरोध न होता 9 महिन्यामध्ये आम्ही अक्वायर केले. 9 months. इथे तर 5 किलोमीटरची जमीन अक्वायर होत नाही, 700 किलोमीटरची ग्रीनफील्ड सगळी. त्याच्यामुळे आजही तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि आता तर जी कनेक्टिव्हिटी आता मुंबईपर्यंत होईल ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होतील. म्हणजे ज्या समृद्धी महामार्ग बनायचा त्यावेळेस मी सांगायचो की आता पर्यंत आपलं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट पुणे जिल्हा होता. मी सांगायचो की नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना आहे. आणि आता ते दिसतंय. नाउ ऑल द इन्व्हेस्टमेंट्स हॅव स्टार्टेड कमिंग देअर. त्याच्या पलीकडे आता धुळ्यासारख्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट होत नव्हत्या, एका समृद्धी महामार्गाने काय होतं हे आपण दाखवलं. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतोय, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू.